ठाण्यामधलं हे जुनं मार्केट आहे, ते प्रॉपर इथले गाववाले तिथे विकणारे. दोन्हींचा फरक तुम्हाला आज दिसलेला आहे. बघा इकडे दिलदार माणसं आहेत, एकदम करपाली म्हणतात, ताई सांगतात करपाली म्हणतात त्याला. ओके. आणि फ्रेश मासे जरा महागच मिळतात. सगळे मासे आहेत तिकडे, गोड्या पाण्याचे पण आणि खाऱ्या पाण्याचे पण. पापलेट सारखाच दिसत, फक्त कलर जरा वेगळा आहे. बघा हे ओरिजिनल लॉबस्टर. पर तिसरे आहेत ना, लालन आहेत ना. आता छोटी आहेत, मोठी आणते. आता खूप चांगलं फ्रेश मच्छी भेटते इकडे. नारळी पौर्णिमेनंतरचा पहिलाच रविवार आहे. एवढी तुकडी मिळेल तुम्हाला त्या मार्केटमध्ये. कासव आहे, कासव. बऱ्याच जणांना माहित नसेल की माझेवढं गाव पण. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आम्ही आहे माझिवड्याला आणि हे आहे माझिवडा विलेज, म्हणजे माझिवड्याचं गाव. तर बऱ्याच जणांना माहीत नसेल की माझिवडा गाव पण आहे. तर ठाण्यामध्ये आहे माझिवडा गाव, बाजूला आहे तो माझिवडा नाका, म्हणजे माझिवड्याचं सर्कल, तो जास्त फेमस आहे. पण हे आहे माझिवडा गाव आणि मी जिथे उभा आहे ना त्या पाठीमागे आहे माझिवड्याचं मच्छी मार्केट, म्हणजे माझिवडा गावचं मच्छी मार्केट. आता माझिवडा मच्छी मार्केट म्हटलं की काही जण तिकडे जातात फ्लॉवर व्हॅलीच्या मच्छी मार्केटला, पण ते नाही आहे. हे आहे माझिवडा गावातलं मच्छी मार्केट. ठाणे महानगरपालिका ठाणेचं मच्छी मार्केट माझिवडा गावातलं. तर आता नव्यानेच रिन्यूट केलेलं आहे. आणि आता श्रावण महिना जरी चालू असला तरी नारळी पौर्णिमा झालेली आहे, त्यामुळे मच्छीची आवक म्हणजे माशांची आवक वाढलेली असणार आहे 100%. बोटी तर सुरू होणं ऑलमोस्ट 10 दिवस झालेले आहेत. तर आता आपण बघूया मासे स्वस्त झालेत का नारळी पौर्णिमेनंतर, आणि कुठले कुठले मासे आहेत ते पण चेक करू. असं आहे मच्छी मार्केट. असं आहे 1 2 3 4 वेंडर आहे या मार्केटमध्ये. कासव आहे, कासव दिसतोय का, मस्त पोहतोय. मच्छी मार्केटमध्ये पाळलेला कासव, कापत नाही, खायचा वगैरे नाही, पाळलेला कासव. आणि बघा इकडे हे आहे मच्छी मार्केट, माझिवडा गावचं आहे मच्छी मार्केट. हे बघा मच्छी घ्यायला आले तर रविवारचे. जुना मार्केट आता नवीन केलं आहे, हा रिनोव्हेट केलं आहे आता. हे बघा मावशी सांगते 50 वर्ष झालेत मार्केटला. जुनं मार्केट आहे माझिवडा गावातला, माझिवडा गाव आहे. आणि इकडे बघा इकडे काय कापते आहे मावशी? बैठी गोड्या पाण्याचा आहे ना, गोड्या पाण्याचा हलवा आहे, गोड्या पाण्याचा आहे. कसा आहे तो किलो? कसा किलो आहे तो बैठी? 180. बघा 180 रुपये किलो बैठी मासा. पहिल्यांदा घेतला मी, बघूया कसं आहे. पहिल्यांदा घेतलंय? पहिल्यांदा घेतलं. कधी मी खाल्लंय, बाहेरगावी खाल्लंय, पण इकडे नाही कधी टेस्ट केलं. बघा हा बैठी मासा आहे, बासासारखा दिसेल तुम्हाला, पण तसा नाही, बैठी मासा आहे. आणि इकडे वाम पण आहे. कशी आहे वाम? वाम कशी देते? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. किलोवर आहे? तुकडी 200 रुपये. तुकडी केवढी देणार 200 रुपयाची? बघा दाखवते. एवढी तुकडी मिळेल तुम्हाला 200 रुपयाची. जवळजवळ 200 ग्रॅम, पाव किलोच्या आसपास असेल. आणि किलो कशी म्हणाली? 800 रुपये किलो. आणि इकडे सुरमई आहे, त्या चपट्या सुरमई आहे. 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो सुरमई आहे सध्या मार्केटमध्ये. मच्छी स्वस्त झाली आहे मग. सुरमई 600 रुपये किलो. आणि रावस कसं आहे? रावस 200 रुपयाला एक. बघा 200 रुपयाला एक. नगावर आहे का? पाला मासा आहे तो. बघा हा इलिस, हा बंगाली लोकांचा फेवरेट. मी नेहमी सांगतो तुम्हाला, इलिस. गाबोळी आहे का? गाबोळीवाला. बघा हा 1000 रुपयाला इलचा पाला मासा. इकडे कस्टमर खूप आहेत. रविवार आहे आणि नारळी पौर्णिमेनंतरचा पहिलाच रविवार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे मच्छी मार्केटला. आणि मच्छी पण आलेली आहे भरपूरशी. आणि हा कापरी कसा आहे? कापरी 500 रुपये जोडी आहे. हे बघा हे 500 रुपये जोडी आहे कापरीची. आणि हे बघा हे 1000 रुपयाला 3 आहे. हे बघा केवढ्यात बघा हे खापरी मासे, खापरी पापलेट खायला एकदम भारी लागतं. फ्रेश आहेत बघा हे. आणि तुम्ही कुठून आले दादा? लोढा. मग बघा बाजूलाच आहे ना लोढा इकडे? बाजूला तर सगळ्यांनी यावं आणि खूप चांगलं फ्रेश मच्छी भेटते इकडे. ओके धन्यवाद. आणि बघा आणि हा आहे आपला भाकस. बघा एका साईडला ब्लॅक असणार, एका साईडला व्हाईट असणार. भाकस मासा आहे हा. हा कसा देते मग? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो. 400 रुपयाला एक. 400 रुपयाला एक. ओके किलो. बघा किलोवर घेतलं तर 500 रुपये, सिंगल घेतलं तर 400 रुपये. कोळंबी 500 रुपये किलो. हे बघा ही कोळंबी फार्मची कोळंबी आहे, ही पाळलेली आपली. ही 500 रुपये किलो आहे. बघा ही 500 रुपये. आणि वाटा केला तर कसा आहे? 200 रुपये. बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे. आणि सफेद पाण्याचे पापलेट सफेद पाण्याची कशी ही? हे बघा 700 रुपये जोडी. फ्रेश आहेत. हे बघा दिसतं तुम्हाला 700 रुपये जोडी. साईज बघा केवढी. बघा 700 रुपये जोडी आहे. साईज बघा केवढी पापलेटची.
आणि हलवे कसा काळा पापलेट 500ला एक. बघा 500 रुपयाला एक. ब्लॅक पॉम्प्रेट हलवा 500 रुपयाला एक. साईज बघा तुम्ही थोडी. आणि इकडे मांदिलेचा वाटा किती 50चा की 100? 50ला मांदिलेचा वाटा आहे 50 रुपयाचा. वाढून मिळेल तुम्हाला थोडंसं, म्हणजे एवढा मिळेल, थोडंसं लावून मिळेल. आणि इकडे हे काय जिताडा कापलाय गोल गोल बघा, गोळ कापले, गोळीचं तोंड आहे. आता गोल छोटी आहे, मोठी आणते. आता श्रावण संपला का मोठी गोल असते. हो ओके. आता मोठी गोळ आणणार आहे म्हणजे हा. पुढच्या रविवारी किंवा आपला व्हिडिओ बघून बुधवार शुक्रवारला तर मोठी गोळ पण मिळेल तुम्हाला. गोळ कशी किलो आहे आज? आता गिऱ्हाईक कमी आहे ना. किती किलो कशी आहे आज गोळ? 800 रुपये. 800 रुपये किलो बघा. गोळ आहे 800 रुपये किलो. इकडे बघा बोंबीलचा वाटा आहे. बोंबीलचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाचा वाटा आहे. 7 बोंबील आहे, एखादा लावून मिळेल तुम्हाला. बघा 2 टाकून मिळतील, 9 पण मिळतील. 200 रुपयाचा वाटा. आणि बांगड्याचा वाटा कसा आहे? 4 बांगडे आहेत. 4 एक लावून देणार 5. कसा हा 200 रुपये आपण. बघा बांगड्याचा वाटा पण 200 रुपयाचा. आणि इकडे लेपटा आहेत, लेपा कसा आहे वाटा? 200चे बघा हा पण 200 रुपयाचाच वाटा आहे. आता हे 6 आहेत, 1-2 लावून मिळतील तुम्हाला. 8पर्यंत मिळेल लेपा मासा. आणि ही आहे समुद्राची कोळंबी. कशी? 200 रुपये. हा बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे. तिसरे आहे 300 रुपये. 300 रुपये. तिसऱ्याचा हा पूर्ण वाटा 300चा आहे ना पिशवी? 1 किलो 1 किलो. 1 किलो आहे का? बघा ही किलो आहे. तिसरे आहे, प्रॉपर तिसरे आहेत ना, लालन आहेत ना? नाही बघा ह्या 100% तिसरे आहेत, या लालन आहेत. आणि हा 1 किलोची पिशवी आहे 300 रुपयाला. आणि इकडे ऑनलाईन पण आहे बघा. इकडे स्कॅनर पण आहे. कॅश नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, ऑनलाईन चालते इकडे. 1 किलो दिसतो. आणि बघा इकडे काय साफ करता येते? लॉबस्टर आहेत. हे बघा हे ओरिजिनल लॉबस्टर. आणि लॉबस्टर कसे आहे ते? 1800-2000 रुपये किलो. किलोमध्ये किती बसत असतील? 4-5? तशी साईज घेऊ तशी. मोठी याच्या मोठी साईज होती. आता हे किती बसतील तरी? हे 5 बसतील. 5. हां. बघा हे लॉबस्टर 5 बसतील किलोमध्ये. 1800 रुपये किलोचा रेट आहे आज लॉबस्टरचा. आणि इकडे आहे ती माकलं. हे कशी माकलं? माका 500 रुपये किलो. 400. हे बघा हे नर माकुल आहे. आणि हे आजचा रेट काय? आजचा 400 500. नाही, आजचं 400 आहे की 500? 500 रुपये. बघा ही मोठी माकलं आहे ती 500 रुपयाची आहे. 500 रुपये किलो. बघा माकलं आणि मोठी साईज आहे. आणि अशी साफ करून पण मिळते मच्छी. म्हणजे इकडे वेगळे पैसे द्यायचे नाहीत साफ करायचे. काय काय मार्केटला कसं असतं, वेगळे साफ करायचे वेगळे पैसे द्यायला लागतात. पण इकडे तसं काय नाही आहे. इकडे तुम्हाला इकडे साफ करून मिळेल मच्छी. इकडे गोड्या पाण्याचे पण मासे आहेत. हा रूपचंद कसा आहे ते? रूपचंद 200 रुपये. बघा 200 रुपयाला एक रूपचंद आहे. पापलेट सारखाच दिसेल, फक्त कलर जरा वेगळा आहे. बघा साईज तशी पापलेट सारखीच आहे. आणि हा 200 रुपयाला किलो की एक आहे? 1 किलो. हा बघा 200 रुपयाला 1 किलो रूपचंद. आणि हा रोहू ना, कसा रोहू? 200 रुपयाला किलो रोहू. असे सगळे मासे आहेत इकडे, गोड्या पाण्याचे पण आणि खाऱ्या पाण्याचे पण. कशी? 200 रुपये 100 रुपये वाटा सोडलेली. बघा हा वाटा मिळतो 100 रुपयाचा, 200 रुपयाचा सोललेल्या कोळंबीचा. म्हणजे घरी जाऊन सोलल्याचा पण त्रास नाही. आणि बघा हा करंदीचा वाटा आहे. कसा? बघा 100 रुपये हा करंदीचा वाटा. अजून मोठे मासे आता हळूहळू येतील. नारळी पौर्णिमा परवाच झाली आहे, पण आता मासे तर यायला लागलेत भरपूरसे. आणि माशांचा रेट थोडासा तर कमी व्हायला लागला. जास्त असा कमी नाही झाला, पण थोडासा कमी झाला. मुशी कशी आहे? बघा 100 रुपयाला एक मुशी. हां आणि फ्रेश मासे जरा महागच मिळतात. हां आणि फ्रोझनवाले असतील तर तुम्हाला स्वस्त मिळतील. हो परत गिरायक यायला पाहिजे, तसंच माल विकला पाहिजे. नाहीतर हां. आणि हे कधी सकाळी किती वाजता येतं? 7:30ला. मग दुपारपर्यंत असतं. आणि संध्याकाळी? संध्याकाळी पण असते का? रोज असते का फक्त वाराला? रोज लावायला लागतं. ओके. हां आणि ह्यांचं पण पाटील किचन्स आहे ना? बघा ह्यांचं पण पाटील किचन्स आहे. तिकडे जा लोडाच्या इकडे लोडामध्ये बघा पाटील किचन्स म्हणून यांचं. तुम्हाला जर हे मच्छी बनवायचा कंटाळा आला असेल तर ह्यांच्या ह्याच्यावरती जाऊन तुम्ही ना स्टॉलवरती जाऊन संध्याकाळी रेडी मच्छी पण खाऊ शकता, फ्राय बी केलेली. बघा मिळते तिकडे. ओके मिळतं पीस. क्वालिटी चांगली खाऊन बघा. ओके पाटील किचन्स. बघा इथे सकाळी मच्छी मार्केट आणि संध्याकाळी मच्छीचा स्टॉल, रेडी मच्छीचा. काय बोलताय? आणि बघा इकडे आहे चिलापी दिसते. चिलापी कसं आहे वाटा? बघा 100 रुपयाला वाटा आहे. 3 चिलापी आहे. एखादा लावून पण मिळेल तुम्हाला इकडे. बघा इकडे पण आहेत.
बोंबील 200 रुपयाचा वाटा बघा. आता वाटे 200 रुपयाचे आहेत बोंबील मार्केटमध्ये. आणि हे 6 आहेत, अजून 2 वाढवून पण मिळतील. आणि बघा ही पापलेट आहेत बारकी, हा वाट्यावरती आहेत. कसं आहे वाटा? 500ला 2 टाकून देतो बघा हे 500ला 5 आहे सध्या. तुम्हाला एका दुसरा वाढवून मिळेल 500 रुपयामध्ये. हा बघा ही साईज आहे पापलेटची. आणि सुरमई पण आहे इकडे. सुरमई कशी देते? 500ला 400ला देतो. हे बघा 400 रुपयाला ही सुरमई मिळेल तुम्हाला. चपटी सुरमई आहे आणि चांगल्या क्वालिटीची सुरमई. आणि हे जोडी का? बघा सफेद पाण्याची पापलेट आहे. हे बघा सफेद पाणी दिसतंय का? 400 रुपयाला जोडी आहे ही. कोळंबीचा वाटा कसा आहे? बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे कोळंबीचा. साईज एवढी आहे आणि थोडीशी तुम्हाला वाढीव मिळेल. बघा हा तसं सोडणार असते. ही पण 200 रुपये. बघा तो पण 200 रुपयाचा वाटा. आणि मोठी कोळंबी आहे 500चे 3. करपाली म्हणतात त्याला. बघा करपाली म्हणतात, ताई सांगतात करपाली म्हणतात त्याला. करपाली कोळंबी 200 रुपये वाटा, 500चे 3 वाटे मिळतील तुम्हाला. आणि कर्दीचा वाटा हा 100 रुपयाचा आहे. ह्याच्यात पण थोडंसं टाकून मिळेल तुम्हाला. इकडे मावशी आहे मार्केटच्या बाजूलाच आहे. इकडे इथे पण आहेत मावशी, इथे पण आहेत मावशी, दुसऱ्या मावशी त्या. आणि इकडे पण लेपाचा वाटा. कसा आहे लेपटे? 200 रुपयाला वाटा आहे. बघा 5 दिसत आहेत. बघा एखादा टाकून देणार. बघा इकडे दिलदार माणसं आहेत एकदम. एखादा टाकून तरी मिळणार तुम्हाला. कोळंबीमध्ये थोडीशी 200ला 8 आहेत. बघा हे बोंबील 200ला 8 आहेत. हे बांगडे कसे आहेत? 200ला 3 आहेत. बघा 200ला 3 आहेत. एक टाकून देणार म्हणजे एक वाढवून देणार तुम्हाला. बघा आणि मुशी आहे इकडे. मुशी कशी दिली? बघा 200 रुपयाला एक मुशी आहे. साईज बघा केवढी आहे मुशीची. 200 रुपयाला हे साईजची मुशी मिळेल तुम्हाला. दिसतंय का? इकडे बांदिलीचा वाटा आहे हा 50चा आहे. बघा 50 रुपयाचा वाटा आहे. आणि हे बघा हे मला वाटतं लाले आहेत. लाले आहेत ना? बघा ह्या लाल्या आहेत. मगाशी बघितलं तर तिसऱ्या होत्या आणि लाल्या होत्या. लाल्या ना लालसर कलरच्या असतात. तुम्हाला कळेल आता. दोन्हींचा फरक तुम्हाला आज दिसलेला आहे. तर नेहमी आपण कन्फ्यूज असतो. हे थोडेसे लालसर कलरमध्ये असतात आणि ते थोडे माती कलरमध्ये असतात. कसा वाटा हा? 50चा. बघा 50 रुपयाला एक, 100ला 3 मिळतील. हे बघा हा लाल्याचा वाटा आहे. आणि हा रोहू आहे की कटला आहे? हा बघा रोहू आहे. एकच रोहू राहिला. कसा आहे हा? बघा अख्खा रोहू मिळेल 200 रुपयाला तुम्हाला. बाकी बघा मासे तर आहेत. सगळेच मासे मिळतील. छोटे मोठे सगळेच मिळतील तुम्हाला. बघा इकडे मासे. हे आहे मार्केट माझीवड्याचं. जास्त मोठं नाही पण सगळे तुम्ही इथं मासे घेऊ शकता आणि चांगल्या रेटमध्ये आहेत. तर असं आहे माझीवड्याचं फिश मार्केट. म्हणजे माझीवड्या गावातलं. परत सांगतो माझीवड्या विलेज माझीवड्या गावातलं फिश मार्केट आहे. आणि जरी कमी असले विकणारे तरी मासे सर्व आहेत तुम्हाला. आणि इथे प्रॉपर इथले गाववाले तिथे विकणारे. आणि मासे सर्व प्रकारचे आहेत. माशांचे रेट पण तुम्ही बघितले. रेट पण एकदम वाजवी आहेत. म्हणजे काय उगाच आवाच्या सव्वा रेट नाही. मासे एकदम फ्रेश आहेत. तुम्ही चेक केलं. आता माझा जरी श्रावण असेल तरी मासे आपण चेक करू शकतो न खाता पण. आपल्याला कळतात ताजे आहेत की कसे आहेत ते. तर मासे एकदम ताजे आहेत. जर तुम्ही इथे आजूबाजूला राहताय म्हणजे ह्या एरियाच्या माझीवड्याच्या तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा. आणि थोडंसं अनएक्सप्लोर आणि अननोन मार्केट असं आहे कारण लोकांना जास्त माहीत नाही. ते आतमधल्या साईडला असल्यामुळे गावामध्ये असल्यामुळे. पण हे मार्केट आहे तुमच्या जवळ आहे. ठाण्यामधलं हे जुनं मार्केट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माझीवड्या गावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. मग टेक केअर. बाय बाय.